आपण जेव्हा त्यांचे कायदेविषयक अधिकार बघत होतो, शिकत होतो, तेव्हा आपल्याला हे बघायचं होतं की राज्यसभेला कायदा निर्माण करण्याबद्दल कितपत काय अधिकार आहे. तर ऑर्डिनरी बिलाला घेऊन तर आपण बघितलं की त्यांना ॲब्सोल्यूट पॉवर्स आहेत, म्हणजे जसे लोकसभेला अधिकार आहेत तसेच त्यांचे सुद्धा अधिकार आहेत ना, कुठे काही कमी जास्त नाही आहे कायदेशीर अधिकारामध्ये, तेही ऑर्डिनरी बिलाला घेऊन. आता आपण बघून आलो आहोत त्यांचे कार्यकारी अधिकार. आता हे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स म्हणजे काय? एक्झिक्युटिव्ह पॉवर म्हणजे राज्यसभेला प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ म्हणजे जे सरकार आहे त्या मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार प्राप्त होतो का, हा भाग आपल्याला बघायचा आहे. पुन्हा एकदा आपण एक्झिक्युटिव्ह पॉवर्समध्ये आपण हे बघणार की राज्यसभा हे सरकारवर म्हणजेच मंत्रिमंडळावर नियंत्रण करू शकते का, नियंत्रण ठेवू शकते का. तर बघायला गेलं तर याचं एक उत्तर निघते की नाही ठेवू शकत. आणि नाही ठेवू शकत याच्या मागचं कारण काय? कारण की मंत्रिमंडळ हे संयुक्तरित्या फक्त आणि फक्त लोकसभेला जबाबदार आहे, राज्यसभेला जबाबदार नाही आहे. आता हे लोकसभेला जबाबदार आहे, राज्यसभेला जबाबदार नाही, तर हा काय प्रकार आहे थोडं याला आधी आपण समजून घेऊया. आपल्या देशामध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करणारं गृह लोकसभा. त्यामुळे लोकसभेच्या होणाऱ्या इलेक्शन्समध्ये 543 पैकी ज्या पक्षाला बहुमत असणार आहे, म्हणजे ज्या पक्षाला 272 प्लस मते जाणार आहेत त्या पक्षाची सरकार तिथे बनेल. ऑफकोर्स सरकार जी बनते आहे ती लोकसभेच्या मेजॉरिटीने बनते आहे. ज्या पक्षाची सरकार बनणार त्या पक्षाचा एक प्रधानमंत्री आणि या व्यतिरिक्त ती व्यक्ती आपल्या कॅबिनेटमध्ये काही मिनिस्टरसुद्धा नेमेल. आणि नेमकं या देशाबद्दलचे निर्णय घेण्याबद्दल, देशासाठी कुठल्याही पॉलिसीज प्रोग्राम आणण्याकरिता कोणते कायदे राहणार आहेत, कोणते नाही असणार आहेत, याबद्दल संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार आता प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. लक्षात घ्या, प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ म्हटलं जातं की हे संयुक्तरित्या लोकसभेला जबाबदार. आता हे लोकसभेला जबाबदार, लोकसभेला अँसरेबल, लोकसभेला रिस्पॉन्सिबल म्हणजे काय? आपण ज्याला पार्लमेंटरी सिस्टम म्हणतो ना, त्या पार्लमेंटरी सिस्टमचा गाभा असा आहे की प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ त्यांच्या देशाच्या लोअर हाऊसला रिस्पॉन्सिबल असणार आहे, जबाबदार असणार आहे. अमेरिकेमध्ये पार्लमेंटरी सिस्टम चालते का? अध्यक्षीय प्रणाली चालते ना. तिथला राष्ट्राध्यक्ष कुठल्याच गृहाला काही जबाबदार नाही आहे, त्याला कुणाला काही उत्तर द्यायची गरज नाही आहे. तो कुठल्याही गृहाचा सदस्य नसतो, म्हणून तो कुठल्याच गृहाच्या अधिवेशनाच्या वेळेस, मीटिंगच्या वेळेस तो हजरसुद्धा राहत नाही. पण इथे प्रधानमंत्री आणि त्याच्या कॅबिनेटमध्ये असणारा प्रत्येक एक मंत्री हा लोकसभा अथवा राज्यसभेचा सदस्य असेल ना, आणि सदस्य असेल तर यांना गृहामध्ये उपस्थित राहावं लागेल. तर लोकसभेचे इतर सदस्य यांना विविध प्रश्न विचारतील ना, आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे यांना द्यावी लागेल. म्हणजे असा काही कायदा आहे का की त्यांना उत्तरे द्यावीच लागेल? कायदा काही नाही आहे, पण साधारणतः द्यावं लागतं. का आणि कसं बोलू आपण. आधी जरा याला समजण्याचा प्रयत्न करून घेऊया की इथे प्रधानमंत्री मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार कसं आहे. ते जबाबदार या तत्वानुसार आहे की जर काहीही कारणाने PM आणि कॅबिनेट यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असतील, किंवा प्रधानमंत्रींनी एकट्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला असेल, किंवा प्रधानमंत्रीचा मृत्यू झाला असेल, तर इकडे आपोआप यांची कॅबिनेट डिझॉल्व्ह होऊन जाईल, म्हणजे समाप्त होऊन जाईल. आणि इकडे का कॅबिनेट डिझॉल्व्ह झाली तर आपोआप लोकसभासुद्धा डिझॉल्व्ह होऊन, म्हणजे इकडे कॅबिनेटचा मृत्यू झाला तर तिकडे लोकसभासुद्धा ॲटोमॅटिकली डिझॉल्व्ह होतं. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट एक्झाम्पलसाठी घेऊया. एक्झाम्पलसाठी आता सरकार BJPची आहे. BJPला पकडून चला 250 जागा त्यांनी जिंकल्यात 2024च्या इलेक्शनमध्ये, एक्झाम्पलसाठी. पण यांना तर मुळात पाहिजे आहे सरकार बनवण्याकरिता 272. तर जे उरलेले 22 आहेत, पकडून चला हे जे वरचे 22 आहेत, हे वरचे 22 कुठल्या इतर पक्षाचा पाठिंबा त्यांना मिळाला असेल. जसं दक्षिण भारतातनं आपण मागे पण बोललो आहोत की दक्षिण भारतामधनं चंद्रबाबू नायडू यांचा एक पाठिंबा यांच्या पक्षाचा, आणि इकडे जर विचार केला आपण उत्तर भारताचा तर नितीश कुमार बिहारचे, त्यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे. या दोन पक्षाचा पाठिंबा असल्या कारणाने सध्याची सरकार ही आपल्याला लोकसभेमध्ये अस्तित्वात दिसते. त्यामुळे त्यांचे 272च्या वर सीट चालले आणि त्यांची सरकार आहे. म्हणजे ही सरकार कशी दिसते आहे? अलायन्सची. क्लिअर. उद्या चालून काही कारणाने दक्षिण भारतातनं चंद्रबाबू नायडू आणि इकडे उत्तर भारतातनं किंवा बिहारमधनं नितीश कुमार यांनी आपला पाठिंबा जो सरकारला दिला आहे, जर त्यांनी काही कारणाने काढून टाकला, जे की काढलं जाऊ शकतं, काही खूप मोठी गोष्ट नाही आहे,
जर त्यांनी काढून टाकला तर जेवढे 272 जागा यांना हवे होत्या त्या राहतील का यांना? नाही. सरकार कुठे गेली? मायनॉरिटीमध्ये गेली. मायनॉरिटीमध्ये गेली तर कॅबिनेट आपोआप डिझॉल्व्ह होऊन जाईल, आणि इकडे कॅबिनेट डिझॉल्व्ह झाली तर लोकसभासुद्धा ॲटोमॅटिकली डिझॉल्व्ह होऊन जाईल. तर इकडे आपल्याला दिसते आहे की काही कारणाने लोकसभा ही डिझॉल्व्ह होत असेल तर कॅबिनेट आपोआप डिझॉल्व्ह होते, कॅबिनेट डिझॉल्व्ह होत असेल तर लोकसभा आपोआप डिझॉल्व्ह होते. तर PM आणि कॅबिनेट हे संयुक्तरित्या फक्त लोकसभेलाच जबाबदार आहेत. इकडे लक्षात घ्या, प्रधानमंत्री किंवा त्याचं कॅबिनेट डिझॉल्व्ह झालं तर राज्यसभेला काही फरक नाही पडणार. राज्यसभा स्थायी सभागृह आहे, राज्यसभा डिझॉल्व्ह वगैरे बिलकुल होणार नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा? 5 वर्षाचा. तर 5 वर्षाची ही जी लोकसभा आहे, आता जशी 2024ला लोकसभा आलेली, 2029 पर्यंत तिचा कार्यकाळ आहे 5 वर्षाचा. जेव्हा 2029ला या लोकसभेचा कार्यकाळ समाप्त होईल तर लोकसभा डिझॉल्व्ह होऊन जाईल. लोकसभा डिझॉल्व्ह होऊन जाईल, कॅबिनेटसुद्धा ॲटोमॅटिकली डिझॉल्व्ह होऊन जाईल. हे कॅबिनेट कंटिन्यू नाही राहू शकत. म्हणजे इकडे काय आहे की मुळात जर लोकसभा हिचं जर विसर्जन झालं तर कॅबिनेटसुद्धा विसर्जित होत आहे, आणि इकडे जर कॅबिनेटचं विसर्जन झालं काहीही कारणाने, प्रधानमंत्रीचा मृत्यू, प्रधानमंत्रीचा राजीनामा किंवा संपूर्ण कॅबिनेटचा राजीनामा असं जर काही झालं आहे, किंवा लोकसभेने यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मांडला, तेव्हासुद्धा कॅबिनेट डिझॉल्व्ह होऊन लोकसभा डिझॉल्व्ह होईल. आपण अविश्वास प्रस्तावाबद्दल याच्या आधी बोललो आहोत का? नो कॉन्फिडंट मोशन नाही बोललो? ठीक आहे. इथे लक्षात घ्या, सेम एक्झाम्पल घेऊ की BJPने 250 जागा जिंकलेल्या आहेत, म्हणजे त्यांना तर पूर्ण बहुमत नाही आहे. यांना कुठल्या तरी पक्षाचा पाठिंबा घ्यावा लागला. आता जर एक्झाम्पलसाठी जर अपोजिशन पार्टीला वाटत आहे की आता सरकारमध्ये गडबडी चालू आहेत आणि मुळात ज्या पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला ना त्यांचा आणि मुळात BJPचं काही पटत नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये ते कॅबिनेट डिझॉल्व्ह करण्याच्या प्रयत्नाने यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. अविश्वास प्रस्ताव आपण नंतर सुद्धा शिकणार आहोत, ते वर बघून घ्या. अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? फक्त एक रिझोल्युशन आहे, ते एक मोशन आहे, एक प्रस्ताव आहे. प्रस्ताव काय? की लोकसभेचा सरकारवर विश्वास नाही आहे. मग आता हे चेक कसं करायचं की लोकसभेचा विश्वास सरकारवर आहे की नाही? तर एक प्रस्ताव मांडा, त्या प्रस्तावावर मतदान घ्या. जर त्या प्रस्तावावर या सरकारवर विश्वास आहे की नाही, जर त्या प्रस्तावावर सरकारवर विश्वास आहे या नावाने जर 272 प्लस वोट पडली, म्हणजे मेजॉरिटीमध्ये मत पडली, म्हणजे लोकसभेचा सरकारवर विश्वास आहे. पण काही कारणाने यांनी जे अलायन्स करून ठेवलेलं आहे आणि यांच्यामध्ये खरंच काहीतरी तिगडम चालू असेल, आणि जर ज्यांनी पाठिंबा दिला त्यांनी या विश्वास प्रस्तावाच्या विरोधात मत टाकलं, तर 272 वोट मिळणे कठीण होऊन जाईल ना. आणि 272 वोट जर त्यांना मिळालं नाही, म्हणजे लोकसभेचा या सरकारवर विश्वास नाही आहे. सरकार बहुमताची पाहिजे की नाही, आणि 272पेक्षा जास्त त्यांना बहुमत असायला पाहिजे ना. त्यांचे जे खासदार आहेत किंवा त्यांचे जे सपोर्टर्स आहेत तिथे आतमध्ये बसणारे, ते 272 प्लस असायला पाहिजे. पण जर एवढी मते पडली नाही तर सरळ मुद्दा आहे बॉस. विचार करा की जर एक्झाम्पल या सरकारवर विश्वास आहे असे म्हणणारे 270 असतील, तर ऑफकोर्स उर्वरित म्हणजे 273 हे सरकारवर विश्वास नाही आहे असं म्हणणारे असतील की नाही. 273 आणि 270 म्हणजे नाही का झाले 543, राईट. म्हणजे इथे विश्वास नाही आहे म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे, बहुमत जास्त आहे, म्हणजे लोकसभेचा या सरकारवर विश्वास नाही. हा जर प्रस्ताव असा पास झाला लोकसभेमध्ये की या लोकसभेला या सरकारवर विश्वास नाही, तर सरकारला लगे हात राजीनामे द्यावे लागतील. सरकार पडून जाईल, सरकार डिझॉल्व्ह होऊन जाईल. सरकार डिझॉल्व्ह झाली, लोकसभा ॲटोमॅटिकली डिझॉल्व्ह होऊन जाईल. कळते? तर आपण म्हणतोय की लोकसभेने जर या मंत्रिमंडळावर अविश्वास प्रस्ताव पास केला असेल आणि तो पास झाला, तरीसुद्धा कॅबिनेट डिझॉल्व्ह होऊन लोकसभा ॲटोमॅटिकली डिझॉल्व्ह होऊन जाईल. म्हणजे इथे कॅबिनेट रिस्पॉन्सिबल कुठे दिसते आहे? लोकसभेला. तर आपण बघून राहिलो आहोत राज्यसभेचे कार्यकारी अधिकार, म्हणजेच राज्यसभेला या कॅबिनेटवर नियंत्रण नियंत्रण ठेवण्याचा काही अधिकार आहे का? तर आत्तापर्यंत तर जेवढा सिनारिओ आपण बघितला त्यानुसार तर आपल्याला असं वाटते की नाही बॉस, हे तर जे कॅबिनेट आहे, जे सरकार आहे, हे लोकसभेला जबाबदार आहे, तर लोकसभाच त्यांच्यावर नियंत्रण ठेवत असेल, राज्यसभेचा काही संबंधच नसेल. पण काही प्रमाणात का नसो, काही प्रमाणात म्हणतोय, राज्यसभासुद्धा या कॅबिनेटवर हलकं फुलकं नियंत्रण हमखास ठेवू शकते. कशा प्रकारे ठेवू शकते? लक्षात घ्या. एक महत्त्वाची गोष्ट, आता आपण जे बघितलं आहे नो कॉन्फिडंट मोशनबद्दल जे बोललो आपण, अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा अधिकार फक्त लोकसभेला आहे, लोकसभेच्या सदस्यांना आहेत.
अविश्वास प्रस्ताव सरकारच्या विरोधामध्ये राज्यसभेमध्ये येऊ शकत नाही. लक्षात घ्या. राज्यसभा म्हणजे आता ते लक्षात घ्यावं, लोकसभा सरकार पाडू शकते, राज्यसभा पाडू शकते का? अरे जेव्हा राज्यसभेला तो प्रस्तावच मांडण्याचा अधिकार नाही तर प्रश्नच नाही आहे ना. राज्यसभा कॅबिनेटला डिझॉल्व्ह नाही करू शकत, पण लोकसभा करू शकते ना. अशा प्रकारे नो कॉन्फिडंट मोशन मांडून, असे नो कॉन्फिडंट मोशन आपल्या देशाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कित्येकदा मांडले गेले. नेहरू एवढे काळ देशाचे प्रधानमंत्री असताना जवळपास त्यांच्यावरच 12 ते 13 वेळा नो कॉन्फिडंट मोशन मांडला गेलेला होता, अपोजिशननी मांडलेला. चला तेवढ्या दूर जायची गरज नाही आहे. आत्ताचीच गोष्ट घेऊन घेऊया. 2019ला कुणाची सरकार होती? नरेंद्र मोदी यांची, बीजेपीची सत्ता. 2019ला राहुल गांधी म्हणजेच काँग्रेस यांच्या पुढाकाराने सरकारवर नो कॉन्फिडन्स मोशन मांडला गेला होता. तो पास झाला नाही, तो भाग वेगळा. तो भाग वेगळा, पण नो कॉन्फिडंट मोशन बिलकुल मांडला गेला होता 2019ला. झालं काय होतं? 2019ला बीजेपीने किती जागा जिंकल्या होत्या? तर यांनी जागा जिंकल्या होत्या 282. तर जेवढं बहुमत पाहिजे त्याच्यावरच आहेत ना, आणि 10नी वर आहेत ना रे. 272 मॅजिकल नंबर आहे सरकार बनवण्याकरिता, यांच्याकडे 282 होत्या. पण 282 जागा त्यांनी कधी जिंकल्या? 2014ला. 2019 येता येता या 282 पैकी काहींनी राजीनामा दिला, काहींचा मृत्यू झाला. असं करता करता साधारणतः 273 एवढ्या यांच्याकडे जागा वाचल्या होत्या. तर ऑलमोस्ट आता काठावरची सरकार आहे. आता ज्या दिवशी आता ऑफकोर्स अशा परिस्थितीमध्ये आपण चान्स घेऊ शकतो ना सरकारवर नो कॉन्फिडंट मोशन मांडण्याचा. माहीत पडलं की ज्यांची सरकार आहे त्या पक्षाला 400+ जागा आहेत किंवा 400 जागा आहेत. अशा परिस्थितीमध्ये असा प्रस्ताव मांडणे काही सेन्स तरी बनतो का? अरे 5च होणार नाही आहे, मांडायचा कशाला? पण या परिस्थितीमध्ये आपण मांडू शकतो की नाही? या परिस्थितीमध्ये जर यांचे 1-2ही सदस्य गैरहजर असते तर गडबड झाली असती ना, झाली असती गडबड. तर यावेळेस तो चान्स घेतला गेला होता ऑफकोर्स. मात्र त्यांचे पूर्ण मंडळी हजर होते अपने सरकार को बचाने के लिए, आणि म्हणून तो प्रस्ताव पास झाला नाही. क्लिअर? पण प्रस्ताव मांडण्याचा अधिकार फक्त लोकसभेला, राज्यसभा नो कॉन्फिडंट मोशन मांडू शकत नाही. क्लिअर? म्हणजेच इथे सरळ सरळ या मंत्रिमंडळाला नियंत्रित करण्याचं काम कोण करत आहे? लोकसभा. पण मग राज्यसभेचं काय मुळीच नियंत्रण राहत नाही का या सरकारवर, या कॅबिनेटवर? त्याला जरा आपण समजण्याचा प्रयत्न करूया. बघा काय म्हणतोय आपण म्हटलं की कॅबिनेट ही संयुक्तरित्या, PM आणि त्याचं कॅबिनेट हे संयुक्तरित्या लोकसभेला जबाबदार आहे. जर इकडे कॅबिनेटला काही झालं तर लोकसभा ॲटोमॅटिकली डिझॉल्व्ह होऊन जाते, आणि तिकडे जर लोकसभा ही डिझॉल्व्ह झाली तर इकडे कॅबिनेटसुद्धा ॲटोमॅटिकली डिझॉल्व्ह होऊन जाईल. या कॅबिनेटवर अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा अधिकार फक्त आणि फक्त लोकसभेचाच आहे, लोकसभेच्या सदस्याचाच आहे. पण म्हणून राज्यसभेचा काहीच सीन नाही आहे का? अशातली गोष्ट नाही आहे. आणि का नाही आहे त्याला समजण्याचा प्रयत्न करूया. PMच्या कॅबिनेटमध्ये जास्तीत जास्त अधिकतम किती मंत्री राहू शकतात? तर एक सूत्र चालते, ते सूत्र आपण नंतर बघणार आहोत. एक अमेंडमेंट करून याला एक नियम तयार केला गेला होता की लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% पेक्षा अधिक प्रधानमंत्री त्यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री नाही ठेवू शकत. मग जर असं असेल तर 543च्या 15% आपण काढलं तर 80-81 निघतात. मग 80-81 मध्ये एक प्रधानमंत्री झाले आणि उर्वरित पकडून त्याला 80 हे मंत्री झाले. आता हे जे मंत्री आहेत हे सगळेच्या सगळे मंत्री हे कुठल्या गृहाचे सदस्य असतील? कुठल्या ना कुठल्या गृहाचे ते सदस्य हमखास असणार आहेत. पण हे फक्त लोकसभेचेच सदस्य असतील का? तर असं नाही आहे. प्रधानमंत्रीवर असं काही बिलकुल बंधन नाही आहे की त्यांनी लोकसभेच्या सदस्यांना त्यांच्या कॅबिनेटमध्ये ठेवावं. बिलकुल नाही. ते आपल्या मंत्रिमंडळामध्ये राज्यसभेचे सुद्धा सदस्य घेतील आणि घेतीलच, गरजेचं राहणार. म्हणजे एक्झाम्पल घेऊया की जर या लोकसभेमध्ये 80 सदस्यापैकी प्रधानमंत्री सोडून 50 सदस्य जर लोकसभेचे घेतले त्यांनी, तर बिलकुल 30 सदस्य ते राज्यसभेचे घेऊ शकतात. त्यांच्यावर काही बंधन नाही आहे. तर डोक्यातनं हे काढून घ्या की त्यांच्या कॅबिनेटमध्ये फक्त लोकसभेचे सदस्य असतात. नाही, त्या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री आहेत त्यापैकी मंत्री हे राज्यसभेचे सुद्धा असणार आहेत. का गरजेचं आहे ते आपण बोलू, पण आधी एक्झाम्पल घेऊन घेऊया. 2014ला मोदीजींची पहिली सरकार जी आलेली होती, म्हणजे ऑफकोर्स मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली, तर त्या सरकारमध्ये जे फायनान्स मिनिस्टर होते माहिती आहे कोणाला? कोण होते? अरुण जेटली. अरुण जेटली हे साहेब लोकसभेचे सदस्य नव्हते, राज्यसभेचे सदस्य होते. ठीक आहे. या व्यतिरिक्त त्याच सरकारचं अजून एक महत्त्वाचं एक्झाम्पल घेऊया. त्याच कॅबिनेटमध्ये असणाऱ्या उच्च शिक्षित अशा शिक्षण मंत्री कोण होत्या माहिती आहे? अरे कहाणी घर घर की स्मृती इराणी. तर स्मृती इराणी या
लोकसभेच्या इलेक्शनमध्ये हरल्या होत्या, त्यानंतर त्यांना राज्यसभेमध्ये निवडून आणलं गेलं, त्या राज्यसभेच्या सदस्या होत्या आणि सरकारमध्ये कॅबिनेटमध्ये एज्युकेशन मिनिस्टर होत्या, कॅबिनेट मिनिस्टर. कळते? तर हे एक्झाम्पल क्लिअर करते की या कॅबिनेटमध्ये लोकसभेच्या व्यतिरिक्त राज्यसभेचे सुद्धा सदस्य हे बिलकुल बसतात. क्लिअर आहे इथपर्यंत? आता का ठेवण्याची गरज आहे त्याला समजून घेऊया. पहिली गोष्ट, संसदेला 2 गृह आहेत, तर काय आपण एकाच गृहाला प्रतिनिधित्व देणार का? नाही ना रे, दुसऱ्या गृहाला पण देणे गरजेचं राहील की नाही? आणि महत्त्वाची गोष्ट, सरकारला बिल फक्त काय लोकसभेमध्येच पास करून घ्यायचे आहेत का? इथे नाही पास करून घ्यायचं आहे? मग इथे जर पास करून घ्यायची आहे तर इथल्याच लोकांना त्यांनी आपल्या कॅबिनेटमध्ये ठेवलं तर ती मंडळी ते बिल अथवा तो जो काही कायदा केला जाणार आहे त्याला आपल्या गृहामध्ये प्रमोट करू शकतील ना? राज्यसभेचं मन कुठेतरी त्या बिलाकडे नाही का वळून घेऊ शकतील? तर इथले लोक पण तर या कॅबिनेटमध्ये राहणे आवश्यक आहे की नाही? ठीक आहे. आत्ता आपण म्हणून राहिलो आहे की राज्यसभेला एक्झिक्युटिव्ह पॉवर कितपत आहे? राज्यसभा या सरकारवर नियंत्रण ठेवू शकते का? कारण की इथे तर सगळं कार्यक्रम असं दिसून राहिला की ही जी कॅबिनेट आहे ही लोकसभेला संयुक्त जबाबदार. मग राज्यसभेचं काही नियंत्रण राहू शकते की नाही राहू शकत? तर हलकं फुलकं नियंत्रण हमखास राहू शकते. कसं? तर जसं आपण बोललो आहे की काही राज्यसभेचे सदस्य हे या मंत्रिमंडळाचे मंत्री आहेत, आणि जर मंत्री आहेत तर जेव्हा सेशन चालेल, जसं आता सेशन चालू आहेत, तर बिलकुल या मंत्रिमंडळाचे ते मंत्री जे लोकसभेचे सदस्य आहेत ते लोकसभेत बसतात, आणि ते मंत्री जे राज्यसभेचे सदस्य आहेत ऑफकोर्स ते आपल्या गृहामध्ये जाऊन बसतील, आपल्या गृहामध्ये बसून कामकाज करतील. म्हणजे आता या कॅबिनेटचे मंत्री राज्यसभेमध्ये जातात, राज्यसभेमध्ये कामकाज करतात. तर जेव्हा मंत्री आहेत, सरकारची माणसं आहेत, त्यांच्या हातामध्ये खाती आहेत, त्यांच्या हातामध्ये डिपार्टमेंट्स ते चालून राहिलेले, तर त्यांच्या डिपार्टमेंट्समार्फत काय काम झाले आहे, त्यांच्या सरकारच्या काय पॉलिसीज आहेत, रुपया 90च्या पार गेला त्याला आपण कसं कंट्रोलमध्ये आणणार, इन्फ्लेशन त्याला कसं कंट्रोलमध्ये आणणार, याबद्दल राज्यसभेचे इतर सदस्य या मंत्र्यांना, जे इथले सदस्य आहेत त्यांना प्रश्न विचारतील ना? बरोबर आहेत ना? प्रश्न विचारतील ना? आणि प्रश्न विचारतील तर त्या प्रश्नाची ठराविक उत्तरे त्यांना द्यावी लागतील. आता द्यावी लागतील म्हणजे द्यावीच लागतील असा काही रूल आहे का? रूल नाही आहे, पण द्यावं लागतं. आता नाही दिलं तर काय? तर नाही दिलं तर त्या गृहाची अपोजिशन पार्टीचे लीडर्स हे एवढे हल्ला करणार आहेत, एवढा गोंधळ करणार आहेत, त्या दिवसाचं कामकाज चालवणे शक्य होणार नाही. त्या दिवसाचं कामकाज ॲडजॉर्न करावं लागेल, आणि त्यामुळे नुकसान कोणाचं होणार? सरकारचं. अरे बिल कोणाला पास करायची आहेत? सरकारला पास करायची आहेत ना. आणि जर असाच गोंधळामध्ये असेच दिवस निघून गेले तर हे बिल कधी पास करतील? कायदे कशी पास करतील? तर त्याच्यापेक्षा बेटर वे त्यांच्यासमोर आलेल्या प्रश्नाची उत्तरे देऊन टाकतात आणि मोकळं करतात. मग राज्यसभेचे सदस्य जे मंत्र्यांना, जे राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांना जे प्रश्न विचारून राहिलेले आणि त्या प्रश्नाची उत्तरे जर ही देत असतील तर राज्यसभा कुठे ना कुठे काही ना काही प्रमाणात का नसो करत आहे ना नियंत्रण या कॅबिनेटवर, हलकं फुलकं का नसो पण ते नियंत्रण करून राहिले. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावं की इथे कुठलं बिल सरकारने जर राज्यसभेमध्ये मांडलं आणि जर ते राज्यसभेमध्ये बिल पास नाही झालं, पकडून चला काही कारणाने राज्यसभेमध्ये मांडलेलं बिल जर पास झालं नाही, तर सरकार म्हणजेच कॅबिनेट आपल्या पदाचे राजीनामे देत नाही. याचा दुसरा अर्थ असा आहे की जर सरकारने ते बिल लोकसभेमध्ये मांडलं असतं आणि जर ते बिल पास झालं नसतं तर सरकार त्यासाठी आपल्या पदाचे राजीनामे देऊ शकली असती म्हणतोय मी. दिलंच जातं अशातली गोष्ट नाही आहे, पण देऊ शकली असती. त्याचं एक चांगलं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला हे म्हणते की जर सरकारने राज्यसभेमध्ये बिल मांडलं आहे आणि राज्यसभेत जर ते बिल पास झालं नाही तर सरकार आपल्या पदाचे राजीनामे देणार नाही रे बाबा. हां, पण जर ते गोष्ट लोकसभेची असती, लोकसभेत पास झालं नसतं तर सरकार आपल्या पदाची राजीनामे देऊ शकली असती. इच्छा त्यांना वाटते ते देऊ शकतात, नाही तर नाही देऊ शकत. पण डोक्यामध्ये हे यायला पाहिजे की एवढी मेहनत करून यांनी सरकार बनवली, 5 वर्षासाठी आले आणि एक बिल पास नाही झाला तर कशाला तरी मरायला ते आपल्या पदाचे राजीनामे देतील, काही देत नसतील असं डोक्यामध्ये येऊ शकते. त्याचं बेस्ट एक्झाम्पल सांगतो, लक्षात घ्या. मात्र लोकसभेमध्ये बिल पास नाही झालं तरच राजीनामे देतील इकडे, आणि तरच राजीनामे देतील म्हणजे देतीलच असं नाही आहे. त्यांना वाटते की त्याच्यावर आपण राजकारण करू शकतो तर देतील, नाहीतर नाही देतील. राज्यसभेत बिल पास नाही झालं तर काही लेनदेन नाही सरकारला, इथे बिलकुल मराला राजीनामे देणार नाही. का लोकसभेत पास नाही झाला तर राजीनामे देऊ शकतात, त्याचा काय परिणाम पडतो त्याचा एक एक्झाम्पल सांगण्याचा प्रयत्न करतो. आता फक्त एक्झाम्पल आपण एका राज्याचा घेऊ, राज्य म्हणण्यापेक्षा आपण युनियन टेरिटरीचा घेऊ.
आता मला सांगा की जसं केंद्रातली लोकसभा म्हणजेच केंद्रामध्ये जी काही लोकसभा आहे तसंच मग राज्यामध्ये आपण कोणतं गृह म्हणणार? मानता बरोबर? ठीक आहे, ओके. जसं केंद्राची लोकसभा आहे तशीच राज्याची विधानसभा आहे. म्हणजेच जसं केंद्रामध्ये प्रधानमंत्री आणि कॅबिनेट हे संयुक्तरित्या लोकसभेला जबाबदार, तसंच राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि त्याचा कॅबिनेट जे आहे ते संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार. ठीक. मग आता आपण जसं बोललो ना की जसं लोकसभेत सरकारचं बिल नाही पास झालं तर सरकार अलीवर तर राजीनामे देऊ शकते, तसंच राज्याच्या विधानसभेमध्ये जर बिल पास झालं नाही तर अलीवर तर मुख्यमंत्री आणि त्याचा कॅबिनेट पदाचे राजीनामे देऊ शकते. पण ते बघतील की त्याच्यात फायदा आहे का. आता एवढी मेहनत करून यांनी सरकार बनवली आणि कोण मूर्ख सरकार उगाच राजीनामे देणार, पण ते बघतील की त्यामध्ये फायदा आहे का. तर त्याचं एक एक्झाम्पल सांगूया, बोलूया, तुम्हाला कळून जाईल. जसं एक्झाम्पल घेतोय आपण दिल्ली विधानसभेचं. दिल्ली विधानसभेमध्ये 70 सीट्स आहेत आणि ऑफकोर्स 70 सीट्स आहेत, तर मग या दिल्ली विधानसभेमध्ये कुठल्याही पक्षाला आपलं बहुमत सिद्ध करण्याकरिता किती जागा लागतील? 36 ना. ठीक आहे, 36 एवढ्या त्यांना जागा जिंकाव्या लागतील. 2014च्या दिल्ली विधानसभा इलेक्शनचं एक मस्तपैकी आपण एक्झाम्पल घेऊन घेऊया. 2014पर्यंत दिल्लीमध्ये काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसची जे मुख्यमंत्री होत्या त्या होत्या शीला दीक्षित. पण ज्या प्रकारे 2011, 12, 13, 14 हा संपूर्ण 3-4 वर्षाचा फेज गेला, काँग्रेसचा काळा फेज, तर त्यामध्ये दिल्लीमध्ये पण त्यांच्या दिल्ली विधानसभेमध्ये पण काँग्रेसची सरकार येणार याची शक्यता नाहीच होती. नेमकं मोदीजींचे वारे पूर्ण देशभरामध्ये वाहत होतेच, तर मोदीजींची BJP त्या दिल्लीमध्ये सरकार बनवू शकते याचे चान्सेस जास्त होते. आणि याच काळामध्ये 2014ला एक पक्ष स्थापन झालेला होता. ज्या माणसांनी हा पक्ष स्थापन केला त्यांनी मात्र मागच्या 2-3 वर्षामध्ये देशभरामध्ये चांगलंच नाव कमवलेलं होतं आणि ते होते अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया. आणि यांनी आपली पक्ष स्थापन केलं होतं आम आदमी पक्ष. उद्देश होता दिल्ली विधानसभेच्या निवडणुका लढवणे आणि आपली सरकार बनवून दिल्लीचं प्रशासन चालवणे. 2014ला दिल्ली विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीचा जेव्हा रिझल्ट आला तेव्हा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं, बिलकुल नाही मिळालं होतं. पण जर आपण बघितलं की कुठल्या पक्षाला किती जागा होत्या तर त्याचा एक अंदाज आपल्याला येईल. 3च पक्ष आपण घेऊया. 3च पक्षाला मुळात ज्या महत्त्वाच्या जागा होत्या त्या होत्या. काँग्रेसनी या निवडणुकीमध्ये 8 जागा जिंकल्या होत्या. मात्र आम आदमी पक्षांनी जागा जिंकल्या होत्या 28 आणि उर्वरित आता जेवढ्या काही जागा आहे साधारणतः 30-32 जागा जिंकल्या होत्या BJPनी आणि उर्वरित 1-2 जागा अजून कुठल्या तरी पक्षाने जिंकल्या असतील. तर अशा प्रकारे सर्वाधिक जागा BJPनी जिंकल्या. पण आवश्यक जेवढ्या जागा पाहिजे आहे सरकार बनवण्याकरिता हे आहेत का कुणाला? बिलकुल नाही. तर इथे सरकार तर कुणा एका पक्षाची बनवू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काय करावं लागेल? काय आहे ऑप्शन? अलायन्स. अलायन्सशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे. तर अलायन्स करण्याकरिता आधी BJPनी आम आदमी पक्षाला विचारलं. आम आदमी पक्षामध्ये हट तुम्ही चोर आहात, तुमच्यासोबत आम्ही सरकार नाही बनवणार. बिलकुल नाही. आता BJP काँग्रेसकडे तर जाणार नाही. शक्यच नाही आहे की कुठल्या राज्यामध्ये किंवा कुठे BJP आणि काँग्रेसची सरकार आहे. होऊच शकत नाही आहे. ज्या अर्थी अलायन्स जर झालं तर आरामात त्यांची सरकार बनते, पण ते होऊ शकत नाही. जमीनवर जसे आसमान नहीं मिल सकते वैसे BJP और काँग्रेस थोडी मिलेंगी. तसं बघायला गेलं तर राजकारणात काही होऊ शकते बरं का, काही खरं नाही आहे. म्हणजे आपल्या फडणवीस साहेबांनी एकदा येतपर्यंत स्टेटमेंट केलं होतं की मी मरून जाईल, पण अजित पवार यांची कधी साथ घेणार नाही. आज बघा हात में हात डाल के सरकार चला रहे वो. हे राजकारणामध्ये सगळं चालते, काही मोठी गोष्ट नाही. तर इथे फायनली आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांनी अलायन्स करण्याचं ठरवलं आणि अलायन्स करून यांची सरकार आता येणार होती, यांची सरकार आता बनणार होती. आणि 28 आम आदमी पक्षाचे, 8 काँग्रेसचे, म्हणजे हे होतात 36. सरकार बनवण्याकरता एवढेच लागतात. यांचं काम जमून जाते, जमतं ना काम. तर यांनी अलायन्सची सरकार बनवली. विधानसभा म्हणजे तिकडे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेतली. अलायन्सची सरकार आहे. आता ऑफकोर्स सरकारचे उद्देश क्लिअर होते की बॉस आम्हाला भ्रष्टाचारावर काम करायचं आहे, भ्रष्टाचार समाप्त करण्यावर काम करायचं आहे. तर भ्रष्टाचार समाप्त करण्याकरिता जवळपास महिनाभर होत होता सरकारला. एक बिल मांडलं होतं दिल्ली विधानसभेमध्ये आम आदमी पक्षानं आणि ते बिल होतं लोकायुक्ताचं बिल. लोकायुक्त, आता हे नाव ऐकलं तुम्ही आधी? लोकपाल असं ऐकलं आहे? लोकपाल ऐकलं ना आपण? लोकपाल तो अधिकारी जो केंद्रीय स्तरावरचा भ्रष्टाचार थांबवणे संपवण्याचं काम करतो. तसंच जसं केंद्रीय स्तरावरचा लोकपाल आहे तसंच राज्य स्तरावरचा लोकायुक्त आहे. राज्यामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याकरिता जे काही पद निर्माण करण्याचा प्रयत्न असतो त्याला आपण लोकायुक्त म्हणतो. तर दिल्ली विधानसभेमध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारला
एक मजबूत लोकायुक्त आणायचं होतं आणि ते मजबूत लोकायुक्त आणण्याकरिता त्यांनी लोकायुक्त बिल 2014 दिल्ली विधानसभेमध्ये मांडलं. आता मला सांगा, बिल हे चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं आहे की नाही? म्हणजे भ्रष्टाचार कमी व्हायला पाहिजे, बंद व्हायला पाहिजे, संपायला पाहिजे, हे तर कोई भी चाहेगा. तर आम आदमी पक्षाच्या सरकारने हे बिल मांडलं तर एक्सपेक्टेड आहे आता की ॲटलिस्ट काँग्रेसचे जे 8 आहेत ते त्यांच्या फेवरमध्ये मत देतील. म्हणजे 36 जरी वोट पडले तरी ते बिल नाही का पास झालं रे. पण जेव्हा ते बिल त्यावर डिस्कशन झालं आणि जेव्हा बिलावर मतदान झालं तर त्या मतदानामध्ये त्या बिलावर फक्त 28 एवढे वोट पडले आणि अगेन्स्टमध्ये 40-42 एवढे वोट गेले. तर ऑफकोर्स ते बिल फेटाळलं गेलं. जवळपास रात्रीचे 11 वाजले होते. 11 वाजता 1च महिना झाला होता सरकारला येऊन, आम आदमी पक्षाच्या सरकारला येऊन 1च महिना झाला होता. आणि 11 वाजता साधारणतः 11 सव्वा 11 वाजता अख्ख्या मीडियाला बोलवून अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी घोषणा केली की आमचं बिल आमच्या विधानसभेमध्ये फेटाळलं गेलं. आता पुन्हा राज्याची जशी विधानसभा तशीच केंद्राची लोकसभा. तर यांचं मत की आमचं बिल आमच्या लोअर हाऊस विधानसभेमध्ये फेटाळलं गेलं, आम्ही आपल्या पदाचे राजीनामे देतो आहेत, आम्ही आमची सरकार पाडतो आहे. आणि सरकार का पाडून राहिलो आहे तर हे बघा किती बदमाश आहेत, हे बघा किती चोर आहेत, हे भ्रष्टाचारी लोक. ना BJPनी मत टाकलं आहे एवढ्या चांगल्या बिलाला, ना काँग्रेसनी मत टाकलं आहे. म्हणजे यांना नाही वाटत की दिल्लीचा भ्रष्टाचार कमी व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही आमच्या सरकारचे राजीनामे देतो, आम्ही आमच्या बलबुत्यावर निवडून येणार आणि नंतर आम्ही लोकायुक्तचं बिल मांडणार. तर त्यांनी दिलं सरकारचा राजीनामा. सरकार पडली. आता सरकार पडल्यानंतर साधारणतः किती महिने यांच्याकडे आहेत इलेक्शनसाठी? तर जवळपास 6 महिने तरी लागतील नव्या इलेक्शनसाठी. 6 महिने आम आदमी पक्षांनी फक्त याच मुद्द्याला घेऊन स्वतःला प्रमोट केलं की बघा हे चोर. एक तरी यांनी वोट दिलं का एवढ्या चांगल्या बिलाला? म्हणजे दिल्लीचं यांना भ्रष्टाचार संपवायचा नाही आहे, यांना पैसा खायचा आहे, म्हणून त्यांनी लोकायुक्तचं पदावर बिलकुल काही सपोर्ट केलं नाही आहे. तर अख्ख्या दिल्लीच्या लोकांच्या डोक्यामध्ये हे त्यांनी भरवण्याचा प्रयत्न केला की हे चोर आहेत, यांची सरकार येईल तर कधीच असे चांगले कायदे येणार नाही. 6 महिन्याचं प्रमोशन, 6 महिन्यानंतर इलेक्शन आणि 6 महिन्यानंतर जेव्हा इलेक्शन झालं 70 जागेसाठी, तेव्हा त्या इलेक्शनचा रिझल्ट असा होता की ज्या रिझल्टनी सगळ्यांचे डोळे फाडून टाकलेले होते. 70 जागांपैकी एकट्या आम आदमी पक्षाने 68 जागा जिंकल्या होत्या. 67-68, 2-3 जागा BJP आणि यांना भेटला भोपळा. तर कळते इम्पॅक्ट कसा पडतो जेव्हा आपण एक महत्त्वाचं बिल मांडलं आहे आणि तेही महत्त्वाचं बिल जर सरकारतर्फे पास होत नसेल तर त्याच्यावर राजकारण खेळलं जाईल ना. आणि राजकारण खेळून मग पुढच्या 6 महिन्यामध्ये त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जाणार की कशाप्रकारे इतर पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला नाही, की जेणेकरून जनता त्याच एका पक्षावर कॉन्सन्ट्रेट करेल. तर एवढ्या मेजॉरिटीमध्ये किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जागा दिल्ली विधानसभेच्या जिंकल्या. ठीक आहे. तर लक्षात घ्या, मात्र सरकार जिथे जबाबदार आहे, ज्याला जबाबदार आहे त्याच्यासाठी आपल्या पदाचे राजीनामे देणार. इथे सरकार राज्यसभेला जबाबदार आहे का? तर राज्यसभेमध्ये यांनी बिल मांडलं, बिल पास नाही झालं आणि म्हणते भैताड सरकार राजीनामे देतो. मरा जाऊन काय फरक पडणार आहे? काही फरक पडणार आहे नाही ना. तर त्यामुळे इकडे जर काही बिल फेटाळलं गेलं तर तसं होईल, इकडे जर बिल फेटाळलं गेलं तर ते काही राजीनामे देत नाही. ठीक आहे. लक्षात महत्त्वाची गोष्ट घ्या, जसं आपण म्हटलं की कॅबिनेटचे काही सदस्य हे राज्यसभेचे सुद्धा सदस्य आहेत आणि राज्यसभेचे सदस्याच्या नात्याने त्यांना राज्यसभेत जाऊन सेशनच्या वेळेस बसावं लागेल. जेव्हा ते बसतील तेव्हा राज्यसभेचे इतर मंत्री त्यांना प्रश्न विचारतील आणि त्या प्रश्नाची उत्तरं त्यांना द्यावी लागतील. नाही दिलं तर काय गोंधळ घालतील, राज्यसभेचं कामकाज जे आहे ते विस्कळत जाईल आणि त्यानुसार जे नुकसान होईल ते नुकसान सरकारचंच होणार. आता जसं एक्झाम्पल घेऊ, महाराष्ट्र विधानसभेचं सेशन चालू झालं. कधी होत आहे? 8 तारखेला सुरू होत आहे. 8 तारखेपासून किती? 14, म्हणजे 8 ते 14 बघा, 1 हफ्त्याचं सेशन आहे. या 1 हफ्त्याच्या सेशनमध्ये माहिती आहे यांना किती बिल पास करायचे आहेत? माहिती आहे कोणाला? 11 बिल पास करायचे आहेत. आणि 11 बिलापैकी माहिती आहे ऑर्डिनन्स किती आहेत? 11 पैकी ऑर्डिनन्स 6 आहेत. म्हणजे आता मधल्या कालखंडामध्ये राज्यपालांनी जे काही ऑर्डिनन्स काढली असतील ते नाही मानावं लागेल का आता? अरे जसं केंद्रामध्ये चालतं बाबांनो तसंच राज्यामध्ये चालतं ना. 11 पैकी 6 तर ऑर्डिनन्सच आहेत. विचार करा ऑर्डिनन्स किती निघतात. ऑर्डिनन्स शिकवत असताना तुम्हाला सांगितलं ना, बहुतांशदा खूप फायद्याने सरकार ऑर्डिनन्स काढायला लावते एक्झिक्युटिव्ह प्रमुखाला. एनिवे, तर आता पकडून चालला की जसं राज्य विधानसभेचं 8च दिवसाचं सेशन आहे. आता 8 दिवसामध्येही अपोजिशननी गोंधळच घातलं तर हे बिल कधी पास करतील? त्याच्यापेक्षा गोंधळ नाही व्हावा म्हणून बाबा हा काय पाहिजे, काय प्रश्न आहे तुझा, हा ठीक आहे हे उत्तर आहे, विषय संपला. कळते आहे? तर उत्तर जर दिले जात आहेत तर राज्यसभा या सदस्यांवर नियंत्रण ठेवत आहे. ठीक आहे. हा पहिला पॉईंट. दुसरा महत्त्वाचा पॉईंट,
या कॅबिनेटचे ते किंवा कॅबिनेटमध्ये असणारे किंवा प्रधानमंत्री जे आहेत किंवा यांचे जे प्रमुख मंत्री जे आहेत ते राज्यसभेचे सदस्य असो अथवा नसो, त्यांना त्यांच्या धोरणाला, पॉलिसीजला प्रमोट करण्याकरिता राज्यसभेमध्ये जावंच लागतं आणि प्रमोट करावं लागतं. जसं एक्झाम्पल घेऊया, अमित शहा हे लोकसभेचे सदस्य आहेत की राज्यसभेचे? लोकसभेचे सदस्य आहेत, राज्यसभेचे नाही आहेत. तरीसुद्धा कालच मला वाटते तुम्हाला सांगितलं आहे की जम्मू काश्मीरचं बिल मांडण्याकरिता त्यांनीच मांडलं होतं असं म्हटलं आहे. आणि कुठे मांडलं होतं? गेले होते राज्यसभेमध्ये. ते आहेत का राज्यसभेचे सदस्य? नाही. पण त्यांना आपल्या धोरणाला प्रमोट करण्याकरिता जावं लागेल ना बॉस. पकडून चला प्रधानमंत्री नाही आहेत राज्यसभेचे सदस्य, पण जेव्हा GSTचा मामला होता, GST बिल पास करायचा आहे, तर ते राज्यसभेमध्ये जातील, गृहाला थोडं संबोधतील आणि बाकी सदस्यांचं मन उडवण्याचा प्रयत्न करतील की बघा बिल जे आहे ते आपल्या देशाच्या हिताचं आहे, आपण सगळ्यांनी त्याच्यावर पाठिंबा द्यावा, सपोर्ट करावं. जातील की नाही? पण PM राज्यसभेचे सदस्य नाही तरी चालले आहेत, गृहमंत्री राज्यसभेचे सदस्य नाही तरी चालले आहेत. जेव्हा ही मंडळी जातील, काय वाटते राज्यसभेचे सदस्य काय हातामध्ये टाळ घेऊन, थाळी घेऊन त्यांचे स्वागत करायला उभे आहेत का? नाही. आले, अब इतने दिन के बाद वो बकरा मिलिच गया, प्रश्न नाही विचारले जातील. ते तर प्रमुख आहेत सरकारचे, तर सरकारच्या प्रमुखांना विविध प्रश्न विचारले जातील राज्यसभेच्या सदस्यांमार्फत आणि त्या प्रश्नाची उत्तरे देणे त्यांना थोडंसं राहील गरजेचं. नाहीतर मुद्दा तोच आहे, गोंधळ होईल आणि कामकाज चालणार नाही. तर असं नाही आहे की जी सदस्य आहेत तीच जाऊन बसतील, त्यांनाच प्रश्न विचारले जातील. तर जे कॅबिनेटमध्ये आहेत आणि जे या गृहाचे राज्यसभेचे सदस्य नाही आहेत असे प्रधानमंत्री किंवा मोठ्या मिनिस्टर्सला सुद्धा राज्यसभेमध्ये जावं लागतं, आपल्या धोरणाला कुठेतरी प्रमोट करावं लागतं. आणि जेव्हा ते जातील, राज्यसभा त्यांना प्रश्न विचारेल आणि काही प्रमाणात का नसो राज्यसभा या पद्धतीने कॅबिनेटवर नियंत्रण ठेवेल. पण पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याचं काम नेमकं कुणाचं? लोकसभेचं. तर एक्झिक्युटिव्ह पॉवर्समध्ये राज्यसभेला पॉवर्स आहेत पण लिमिटेड आहेत, लोकसभे एवढे व्यापक नाही आहेत. क्लिअर हा पण? ठीक आहे, लिहा. याला लिहित असताना असं लिहाल. ऑनलाईन समजलं का रे? प्रीतम, मीत, यशश्री, कन्मय, खुशांत, पवन, पुरू. मंत्रिमंडळ हे लोकसभेला मंत्रिमंडळ हे संयुक्तरित्या लोकसभेला जबाबदार आहे. आर्थिक अधिकाराबाबत राज्यसभा ही पूर्णपणे हँडिकॅप आहे, ही पूर्णपणे पॉवरलेस आहे. राज्यसभेला आर्थिक अधिकारामध्ये काहीही खास अधिकार नाही. सगळे जे फायनान्शियल पॉवर्स एकवटलेले आहेत ते लोकसभेच्या हाती एकवटलेले आहेत. कसे काय समजून घेऊया. आपण जेव्हा आर्थिक अधिकारांबद्दल बोलतो ना, तर मुळात आपण फायनान्शियल बिलबद्दल बोलून राहिलो आहोत किंवा मनी बिलबद्दल बोलून राहिलो आहोत. अशा प्रकारे त्याला कन्सिडर करून चाला. ज्याला मनी बिल म्हटलं जाणार, मनी बिल म्हणजेच दुसरं तिसरं काही नाही रे, मनी बिल म्हणजेच बजेट. तर लक्षात घ्या, आपण जेव्हा ऑर्डिनरी बिल बघितलं कायदेविषयक अधिकारामध्ये, तर ऑर्डिनरी बिल कुठे येऊ शकते? प्रथम कुठेही येऊ शकते. लोकसभा, राज्यसभा कोणत्याही गृहामध्ये आणला जाऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जेव्हा आपण मनी बिलबद्दल बोलतो तर मनी बिल हे प्रथमतः फक्त आणि फक्त लोकसभेमध्येच येऊ शकते, ते प्रथमतः राज्यसभेमध्ये येऊच शकत नाही. तर इथेच राज्यसभेचे अधिकार जे आहेत ते मारले गेले की बाबा मनी बिल हे फक्त लोकसभेमध्येच येऊ शकणार, ते प्रथम राज्यसभेमध्ये येऊ शकणार नाही. लोकसभेमध्ये आलेलं बिल, लोकसभाने त्यावर चर्चा केलं, सगळं काम केलं, लोकसभेचं सगळं काम समाप्त झाल्यानंतर ते बिल जातं राज्यसभेमध्ये आणि राज्यसभेकडे ते बिल गेला असता राज्यसभेला त्या बिलाला घेऊन काही खास अधिकार नाही आहेत. काही खास अधिकार नाही म्हणजे कोणकोणते अधिकार नाही? ऑर्डिनरी बिलाला घेऊन राज्यसभेला किती अधिकार होते? 4. बिल पास करणे किंवा बिल फेटाळणे किंवा बिल रिटर्न करणे किंवा त्या बिलाला 6 महिन्यापर्यंत पडीत ठेवणे. या 4 अधिकारांपैकी इथे मात्र राज्यसभेला मनी बिलाला घेऊन फक्त 2च अधिकार प्राप्त होत असताना दिसतात. म्हणजे एकतर राज्यसभेने त्या बिलाला पास करणे किंवा त्या बिलावर राज्यसभा काही सूचना सुचवू शकते. सूचना सुचवणे म्हणजेच त्याला रिटर्न करणे आहे. अमुक अमुक मुद्दा आहे, अमुक अमुक ग्रँड आहे, ग्रँडची मागणी वाढवावी किंवा कमी करावी. ग्रँडवर तर ठीक आहे, ते बोलू शकत नाही, पण तरीही काही प्रमाणामध्ये ते सूचना सुचवू शकतात. बाकी त्या बिलाला फेटाळण्याचा अधिकार अथवा त्या बिलाला 6 महिने पडीत ठेवण्याचा अधिकार राज्यसभेला नाही आहे. लक्षात घ्या, जेव्हा लोकसभेतनं मनी बिल राज्यसभेमध्ये येतं तर त्या बिलावर राज्यसभेने 14 दिवसांमध्ये काही निर्णय घेणे आवश्यक. आणि 14 दिवसांमध्ये निर्णय घेऊन काय करू शकतात? ते
पास करू शकतात, नाही तर सूचना सुचवू शकतात, अजून काय करू शकतात, किंवा कारण की फेटाळण्याचा तर त्यांना अधिकारच नाही आहे. तर जो काही त्यांचा निर्णय आहे तो त्यांनी 14 दिवसाच्या आत घ्यावा. 14 दिवसाच्या आत जर राज्यसभेने निर्णय घेतला नाही तर ज्या दिवशी 14 दिवस समाप्त होतील त्या दिवशी कन्सिडर केलं जाईल की राज्यसभेने मनी बिल पास केलं. म्हणजे राज्यसभेने जर काही ॲक्शनही घेतली नाही आहे त्यांनी 14 दिवस समाप्त झाले तर ते बिल ॲटोमॅटिकली पास झालं असं मानलं जाते. तर या आधारावर राज्यसभा ही पूर्णपणे युजलेस दिसते मनी बिलाला घेऊन. साधं ते त्याला फेटाळू शकत नाही ना, त्याला खूप वेळपर्यंत ऑन होल्ड विथ होल्ड ठेवू शकत. 14 दिवसाचा अधिकार आहे. 14 दिवसात जर त्यांनी निर्णय घेतला नाही तर ते बिल ॲटोमॅटिकली पास झालं असं कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे, हा पहिला पॉईंट. या व्यतिरिक्त ज्याला आपण डिमांड फॉर ग्रँट्स म्हणतो, आपण याच्या आधी बोललो आहे डिमांड फॉर ग्रँट्सवर. अनुदानाच्या मागण्या आठवते का, राष्ट्रपतींच्या वेळेस बघितलं आहे आपण अनुदानाच्या मागण्या. रेल्वेवर एवढा पैसा खर्च करायचा आहे, मेडिकल सेक्टरवर एवढा पैसा खर्च करायचा आहे, हे झाले डिमांड. आणि जेवढा काही पैसा खर्च करतात त्याला आपण म्हणतो डिमांड फॉर ग्रँट्स. तर ते ज्या काही अनुदानाच्या मागण्या असतात, मी तुम्हाला सांगितले होते की साधारणतः 109 अनुदानाच्या मागण्या मांडल्या जातात. या सगळ्या अनुदानाच्या मागण्या लोकसभेमध्येच मांडल्या जाऊ शकतात, त्या राज्यसभेमध्ये मांडल्या जाऊ शकत नाही. ठीक आहे, हा दुसरा पॉईंट झाला की अनुदानाच्या मागण्या डिमांड फॉर ग्रँट्स या लोकसभेमध्येच मांडल्या जाऊ शकतात, राज्यसभेत मांडल्या जाऊ शकत नाही. मी तुम्हाला लिहून देणार नाही ना, तुम्ही इकडे समजत जा आणि तिकडे लिहत जा, अर्धा वेळ त्याच्यात चला जातो. पहिला पॉईंट आपण बघितला की मनी बिल फक्त लोकसभेतच, राज्यसभेत नाही. राज्यसभेला फक्त 14 दिवसाचा अधिकार. 14 दिवसात निर्णय घेतला नाही तर ते बिल ॲटोमॅटिकली पास झालं. तसेच अनुदानाच्या मागण्यासुद्धा प्रथम लोकसभेमध्येच मांडल्या जातील, राज्यसभेचा काही संबंध नाही आहे. मनी बिल कोणते किंवा अमुक अमुक बिल हे मनी बिल आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त लोकसभा स्पीकरलाच आहे, तो राज्यसभेच्या स्पीकरला नाही आहे. धनविधेयक ठरवण्याचा अधिकार, धनविधेयक घोषित करण्याचा अधिकार फक्त लोकसभेच्या स्पीकरला, राज्यसभेच्या अध्यक्षाला हा अधिकार नाही. बघा साधारणतः ही प्रोव्हिजन कशी चालते, जर ते बिल मनी बिल आहे तर लोकसभेच्या स्पीकरला तसं घोषित करावं लागेल की ते मनी बिल आहे. म्हणजेच लोकसभेमध्ये मांडलं, लोकसभेत पास केलं, लोकसभेत पास केलेलं बिल आता कुठे जाणार आहे, राज्यसभेत जाईल. तर जेव्हा ते बिल राज्यसभेमध्ये जाईल तेव्हा आधी लोकसभेचा स्पीकर हे अनाऊन्स करेल की हे मनी बिल आहे, हे धनविधेयक आहे, असं त्याचं स्टेटमेंट राहीलच. आणि त्यानंतरच ते बिल जे ते राज्यसभेत गेलं. आता एकदा का स्पीकरने घोषित केलं की हो बाबा हे धनविधेयक आहे, तर झालं, इकडे राज्यसभेचे कितपत अधिकार आहेत ते क्लिअर झाले ना. त्यांना पास करायचा आहे किंवा 14 दिवसाच्या आत निर्णय घ्यायचा, विषय संपला. ठीक आहे. सेम जेव्हा दोन्ही गृहात पास झालेलं बिल पुन्हा राष्ट्रपतीकडे जाईल, पुन्हा लोकसभेचा स्पीकर जो आहे तो अनाऊन्स करेल की हे धनविधेयक आहे. ठीक आहे, धनविधेयक कोणते हे ठरवण्याचा अधिकार फक्त लोकसभेच्या स्पीकरला आहे. कारण की धनविधेयकाला घेऊन, मनी बिलाला घेऊन राज्यसभेचे जे अधिकार आहेत ना ते पूर्ण युजलेस होऊन जातात. खूपदा मात्र मग या तरतुदींचा गैरफायदासुद्धा घेण्याचा प्रयत्न सरकार करते किंवा सरकारने केला आहे. जसं एक्झाम्पल घेऊया, एक साधं एक्झाम्पल सांगतो आहे. 2016ची काहीतरी गोष्ट असणार की 2016ला सरकारने आधार कार्डला मॅन्डेटरी करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि सगळ्या बँक अकाउंट्सला आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी सरकार बिल मांडणार होतं. आता बिल मांडणार होतं तर त्यावर खूप गडबड, म्हणजे चर्चा सुरू झाली की का बरं तुम्हाला एवढं लोकांच्या पर्सनल बाबतीत इंटरफेअर करायचं आहे, की सगळ्या अकाउंटला आपण जर आधार कार्डने लिंक केलं म्हणजे सरकारला ॲटोमॅटिकली माहिती पडून राहिलं आहे की कुणाच्या अकाउंटमध्ये किती काय कसे ट्रान्झॅक्शन होत आहेत आणि ऑल दॅट. काही पर्सनल लिबर्टी पण तर आहे ना आमची, तर त्याला घेऊन खूप गोंधळ झाला. आता सरकारला माहीत होतं की हे बिल पास होणार नाही. बिल पास नाही होणार तर त्याच्या मागचं कारण काय, 2016ला होता. पण 2016ला राज्यसभेमध्ये सरकारला होतं का बहुमत, नव्हतं ना. तर राज्यसभा फेटाळू शकत होती. तर त्या बँक अकाउंट आणि आधार कार्ड या मुद्द्यांना त्यांनी धनविधेयकाचं नाव देऊन टाकलं की मनी बिल आहे बाबा. आणि लोकसभेच्या स्पीकरने डिक्लेअर केलं की येस धिस इज अ मनी बिल, आणि ते गेलं राज्यसभेत. आता राज्यसभेत गेलं असतं, राज्यसभेला अधिकार काय, 14 दिवसाच्या आत पास करा, विषय संपला. सरकारने बिल पास तर केलं, त्यानंतर मात्र सुप्रीम कोर्टने मस्त यांचे कान ओढले या मुद्द्याला घेऊन की हे खूपच अनकॉन्स्टिट्युशनल वागणं झालं तुमचं. आणि इव्हन त्यावेळेस सुप्रीम कोर्टचा तर जजमेंट असा होता की तो जजमेंट ठीक आहे, नंतर त्याला इम्प्लिमेंट नाही केलं गेलं, की धनविधेयक कोणते हे ठरवण्याचा अधिकार लोकसभेच्या स्पीकरला यानंतर नसेल. हे
सुप्रीम कोर्टचं स्टेटमेंट हेच थोडं अनकॉन्स्टिट्युशनल होतं, पण त्यांनी आपलं जजमेंट दिलं होतं, कारण की संविधान स्वतः अधिकार स्पीकरला देतो आहे, लोकसभेच्या स्पीकरला, की धनविधेयक ठरवण्याचा अधिकार फक्त लोकसभेच्या अध्यक्षांना आहे, तो राज्यसभेच्या अध्यक्षांना नाही आहे. ठीक आहे. सो फायनान्शियल पॉवरच्या बाबतीमध्ये आपल्याला राज्यसभा ही कम्प्लिटली युजलेस म्हणत असताना दिसते. ठीक आहे. ऑनलाईन क्लिअर असेल. तर ऑर्डिनरी बिलाबद्दल बोललो होतो आपण, की ऑर्डिनरी बिल तर प्रथमतः लोकसभेत येऊ शकते आणि राज्यसभेत येऊ शकते, म्हणजे राज्यसभेला इक्वल राईट्स होते. मनी बिलला घेऊन मात्र राज्यसभेला इक्वल राईट्स नाही आहेत. सगळेच्या सगळे पॉवर्स हे लोकसभेच्या हातामध्ये एकवटलेले आहेत, राज्यसभेला पॉवर्स नाही आहेत. राईट. पण राहिली गोष्ट अमेंडमेंट बिलची, तर अमेंडमेंट बिलला घेऊन सुद्धा काही रिस्ट्रिक्शन्स आहेत का, की जर घटनेमध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल तर त्या दुरुस्तीबद्दलचा प्रस्ताव प्रथमतः राज्यसभेतही येऊ शकते, तर बिलकुल येऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही आहे. राज्यसभेमध्ये अमेंडमेंट बिल मांडलं जाऊ शकतं. तसंच लोकसभेने पास केलेलं अमेंडमेंट बिल राज्यसभेकडे गेलं असता राज्यसभा त्याला पास करू शकते किंवा फेटाळू सुद्धा शकते. म्हणजे ऑर्डिनरी बिलाला घेऊन जेवढे पॉवर्स आहेत ना राज्यसभेला, तसेच पॉवर त्यांना घटना दुरुस्तीच्या बिलाला घेऊन सुद्धा आहेत. तर अमेंडमेंट करण्याबद्दलचे इक्वल राईट्स आपल्याला राज्यसभेचे दिसून राहिले. ठीक आहे. तर प्रथमतः बिल येऊ शकतं गृहामध्ये. राज्यसभेच्या विविध अधिकारांचा विचार केला तर राज्यसभा सुद्धा राष्ट्रपती आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतं ना. ठीक आहे. तर हा सुद्धा त्यांच्या अधिकारांचा भाग होऊन जाईल. राज्यसभेचे सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात, पण ते राष्ट्रपतींच्या फक्त निवडणुकीमध्येच भाग घेतात की राष्ट्रपतीच्या महाभियोगावर सुद्धा घेतात, इम्पिचमेंटवर सुद्धा घेतात ना. इम्पिचमेंटमध्ये त्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे ना. या व्यतिरिक्त सुप्रीम कोर्टचे जजेस असतील, हायकोर्टचे जजेस असतील, यांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्यसभा इन्व्हॉल्व असते. इलेक्शन कमिशनचे कमिशनर असतील, त्यांच्यावर प्रक्रिया कशी चालते आपल्याला नंतर शिकायचं आहेच. पण सुप्रीम कोर्टचे जजेस, हायकोर्टचे जजेस, इलेक्शन कमिशनर यांना पदावरून दूर करण्याकरिता तो प्रस्ताव जो संसदेमध्ये चालतो, त्या संसदेच्या प्रक्रियेमध्ये राज्यसभेला इक्वल राईट्स आहेत. सुप्रीम कोर्टच्या जजेसला, हायकोर्टच्या जजेसला दूर करण्याबद्दल इलेक्शन कमिशनर यांना पदावरून दूर करण्यासाठी ते प्रस्ताव मांडू शकतात गृहात, त्यावर कारवाई करू शकतात. मुळात आपण राज्यसभेचे ते अधिकार बघणार आहोत जे फक्त राज्यसभेला आहेत, लोकसभेला नाही आहेत. म्हणजे काही विशेष अधिकार असे दिसतात राज्यसभेचे की त्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार लोकसभेला नाही, फक्त राज्यसभेला आहे. दोन विशेष अधिकार दिसतील आपल्याला असे की ज्यात राज्यसभा वरचढ दिसते आहे लोकसभेपेक्षा. त्यापैकी फर्स्ट पॉईंट टाका, आर्टिकल 312 ऑल इंडिया सर्व्हिसेस. ऑल इंडिया सर्व्हिसेसबद्दल आपण पूर्वी पण बोललेलो आहोत. IAS, IPS या सर्व्हिसेस ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये येणार. आता हे सर्व्हिसेस ऑल इंडियामध्ये येणार म्हणजे काय, कशा प्रकारे, याबद्दलची एक्झामिनेशन आणि रिक्रुटमेंट करण्याचं काम केंद्रीय स्तरावर चालतं UPSC मार्फत. पण ही मंडळी सेवा जे देतील ते राज्य स्तरावर देतील. म्हणजे देशामध्ये कुठेही जाऊन त्यांना सेवा द्यावी लागेल. त्यांना आपण ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणतो, अखिल भारतीय सेवा. आता हे जे अखिल भारतीय सेवा आहे, तर आज तर आपण बघायला गेलं तर 3च अखिल भारतीय सेवा आहेत. ठीक आहे. त्यापैकी 2 आपण एक्झाम्पलमध्ये मांडलेल्या. जर भविष्यात वाटते आहे की आपल्याला अजून एक अमुक सेवा अखिल भारतीय सेवा म्हणून डिक्लेअर करायचं आहे, जसं IPSला अखिल भारतीय सेवा म्हणून कधी ना कधी डिक्लेअर केलं गेलंच आहे ना. 1948 की 49 समथिंग की त्याच दरम्यान काहीतरी केलं होतं. आधी ती अखिल भारतीय सेवा नव्हती, लक्षात घ्या. जसं IAS हे अखिल भारतीय सेवा म्हणून डिक्लेअर झाला आहे, IPS अखिल भारतीय सेवा म्हणून डिक्लेअर झाला आहे, तर अजूनही तर अशा सेवा आहेत ज्यांना अखिल भारतीय सेवा म्हणून डिक्लेअर केलं जाऊ शकतं. ठीक आहे. आणि अखिल भारतीय सेवा म्हणून डिक्लेअर केलं तर त्याचा काय आपल्याला इफेक्ट दिसेल, तर त्यांचं एक्झामिनेशन, त्यांचं रिक्रुटमेंट केंद्रातर्फे होणार, पण ते सर्व्हिसेस देतील राज्यस्तरावर. ठीक. जसं कलेक्टर जिल्ह्याचा कलेक्टर असतो, तो जिल्हा कुठल्या ना कुठल्या राज्याचा भाग असतो, तर जबाबदारी राज्य सरकारची असते त्या जिल्ह्यांबद्दलची. पण तो जो कलेक्टर आहे तो तर IAS आहे, त्याची निवड कोणी केली, UPSC मार्फत. त्यांना आपण अखिल भारतीय सेवा म्हणतो. कुठलीही नवी अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याबद्दलचा प्रस्ताव संसदेमध्ये फक्त राज्यसभाच मांडू शकते, लोकसभेला तो अधिकार नाही आहे. राज्यसभा अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याबद्दल पुढाकार घेऊ शकते. राज्यसभा आधी पास करेल तो प्रस्ताव, त्यानंतरच लोकसभा पास करेल. इथे हा प्रश्न पडतो की आपण राज्यसभेला एवढा खास विशेष अधिकार का दिला, लोकसभेला नाही दिलाय, बोस राज्यसभेला दिलाय अखिल भारतीय सेवा. काय वाटते तुम्हाला, थोडं बुद्धीवर जोर देऊन?
राज्याला रिप्रेझेंट करते. आपण विचार करूया, आपण जेव्हा फेडरलिझम आणि युनिटरी बेस सिस्टम शिकत होतो तेव्हा आपण अखिल भारतीय सेवांबद्दल बोललेलो आणि हे बघितलं की युनिटरी सिस्टममध्ये अखिल भारतीय सेवा आपल्याला दिसतात, म्हणजे केंद्रच अपॉइंट करणार आणि राज्यावर अपॉइंट केलं जाईल. पण जसं भारताचा विचार केला, देश आपण फेडरलिझमकडे वाकलेलो आहोत बऱ्यापैकी, म्हणजे राज्य स्वायत्त आहेत. राज्य स्वायत्त आहेत तर ॲक्च्युली राज्याच्या अधिकाऱ्यांची नेमणूक हे राज्य सरकारांच्या हाती असायला पाहिजे होतं, राज्य शासनाच्या हाती असायला पाहिजे होतं. पण तरीही आपल्याला 3 सेवा अखिल भारतीय सेवा दिसतात की केंद्र अपॉइंट करते, राज्यावर अपॉइंट होतो. आज त्यात पुन्हा आपल्याला जर नवीन सेवा निर्माण करायच्या तर आता पुन्हा नवे अधिकारी दिसतील जे केंद्र अपॉइंट करते आहे, केंद्र अपॉइंट इन द सेन्स केंद्र रिक्रूट करते आहे आणि तो सेवा देतो आहे राज्यामध्ये. तर जसं केंद्राने अपॉइंट केलेले नवे अधिकारी हे महाराष्ट्र राज्यात, तामिळनाडू राज्यात, आंध्र प्रदेश राज्यात सेवा देतील, तर ॲटलिस्ट ती सेवा निर्माण करायची आहे का त्यासाठी राज्यांना विचारणे आवश्यक ना, मानता ना. अरे राज्याला, कारण की राज्याच्या अधिकारामध्ये घाला नाही का हा, तर राज्याला विचारलं जाणार बाबा की बाबा हे अशी अमुक अमुक अखिल भारतीय सेवा निर्माण करायची का. तर राज्याला विचारणे म्हणजे काय, संपूर्ण राज्याच्या विधानसभेला विचारणे का. तर त्याच्यापेक्षा आपण केंद्रीय स्तरावर असे गृह ठेवलं आहे ना जे राज्याचं प्रतिनिधित्व करते, राज्यसभा, म्हणून राज्यसभा पुढाकार घेणार राज्यसभेला. कारण की राज्यसभेमध्ये बसणारे लोक नाही का रे बाबा, राज्यांचं पुढाकार हे करतायत, नेतृत्व करतायत. त्यामुळे राज्यसभा डिसाईड करेल की अखिल भारतीय सेवा नव्याने इंट्रोड्यूस कराव्या अथवा नाही कराव्या. ठीक आहे, क्लिअर. चला, हा एक अधिकार जो त्यांचा खास अधिकार आहे, लोकसभेला नाही राज्यसभेला आहे. आणि या व्यतिरिक्त दुसरा अधिकार आहे आर्टिकल 249 नुसार. काय लिहिलं समजलं का. अच्छा, काय होत आहे आणि कोण करते आहे, कशावर कायदा होतो आहे, राज्यसूचीच्या विषयावर. आणि कोण कायदा करते आहे, संसद. आणि याच्या आधी तर आपण थोडंफार बघितलं आहे की राज्यसूचीच्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणाचा, राज्यांचा. आपण जेव्हा 3 सूच्या करून ठेवल्या आहेत, केंद्र सूची वेगळी आहे, केंद्र कायदे करेल, राज्य सूची वेगळी आहे, राज्य कायदा करेल. कॉन्करंट लिस्टमध्ये दोन्ही कायदे करतील. पण इथे आपण म्हणून राहिलो आहोत की जर राज्यसभेला वाटते आहे की राज्यसूचीचा अमुक अमुक विषय हा राष्ट्रीय पातळीवर जरा महत्त्वाचा विषय ठरते आहे आणि म्हणून त्यावर एक मजबूत कायदा संसदेने करावा, अशा प्रकारचा प्रस्ताव राज्यसभेत पास झाला तर संसदेला म्हणजेच लोकसभेला अधिकार प्राप्त होतो की ते त्या राज्यसूचीच्या विषयावर कायदा करतील आणि तो कायदा मग लागू होऊन जाईल संपूर्ण देशभरामध्ये. आता मुद्दा असा आहे की राज्यसूचीचा कोणता असा विषय आहे की राष्ट्रीय पातळीवर तो महत्त्वाचा ठरू शकते, कोणताही राहू शकते, कोणताही राहू शकते. एक्झाम्पल घेऊ, साधं एक्झाम्पल, एक साधं एक्झाम्पल घेऊ की पोलीस कोणत्या सूचीचा विषय आहे, स्टेट ना रे, आपण राज्य पोलीस म्हणतो ना, पोलीस हे राज्यांची, केंद्राचा काही संबंध नाही. केंद्रीय पोलीस असते पण ते काही कुठल्या राज्यासाठी नसते. केंद्राची पोलीस फक्त एकाच राज्यासाठी कार्यरत दिसते आपल्याला, एकाच नव्हे पण तरीही दिल्ली. ठीक आहे. बाकी आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पोलीस खाते आहे, पोलीस खात्यामध्ये पकडून चला की जसं IPS आहे किंवा IPS मध्ये तुमचा PSI आहे किंवा API आहे किंवा PI आहे, हे कुठनं काढले, कुठनं निघालेले आहेत, हे MPSC मार्फत. हे पोलीस कुणाची आहेत, राज्याचे पोलीस आहेत. यावर नियमावली, यावर कायदे कानून जे काही तरतुदी आहेत हा करण्याचा अधिकार फक्त राज्य सरकारांचा आहे. यांना कितपत पॉवर्स असतील, काय असतील, हे सगळे अधिकार राज्य सरकाराचे अधिकार आहेत. पण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पलसाठी MP किंवा बिहारमध्ये काही जातीय दंगली सुरू झाल्या. 2 जातीमध्ये असणारा तेढ, एक्झाम्पल हिंदू मुस्लिम जातीमध्ये तेढ आणि काही जातीय दंगली तिथे बिहारमध्ये आता सुरू झालेल्या. तर त्या जातीय दंगलींना कंट्रोलमध्ये आणण्याचं काम कुणाचं, बिहार पोलिसांचं. बिहार पोलीस काम तर करून राहिली आहे पण जातीय दंगली काही कमी होत नाही आहे. बिहारमध्ये सुरू झालेले जातीय दंगलीचा कुठे ना कुठे पडसाद UPमध्ये सुद्धा पडलं आणि UPमध्ये सुद्धा असे दंगे सुरू झाले. आता हळूहळू, जात तर ठराविक राज्यासाठी नाही आहे, जात तर पूर्ण देशभरामध्ये पसरली आहे. हळूहळू हे दंगे खाली MP आलेले, MPतनं खाली महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू झाले, महाराष्ट्रातनं खाली तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये सुद्धा सुरू झाले. आणि सर्वच राज्यामधली पोलीस जे आहे ते कुठेतरी ते दंगे शमवण्यामध्ये कमजोर पडून राहिलेले, त्यांना जे काही पॉवर्स दिले असतील त्यांच्या राज्यांनी ते पॉवर्स कमी पडत असतील. तर आता पोलीस हा विषय जो राज्यसूचीचा विषय आहे, पण आता हा विषय राष्ट्रीय स्तरावरचा महत्त्वाचा विषय झाला ना, सेन्सिटिव्ह विषय होत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ऑफकोर्स अशा परिस्थितीला सांभाळण्याकरिता राज्यसभा पुढाकार घेऊ शकते. राज्यसभा आज घेणार आणि राज्यसभा त्यांच्या गृहामध्ये एक प्रस्ताव मांडेल की बाबा पोलीस या विषयावर आता संसदेने कायदा करणे आवश्यक, कारण की हा विषय
जरा महत्त्वपूर्ण ठरतोय राष्ट्रीय पातळीवर. आता काय होत आहे, ऑफकोर्स पोलिसांचे अधिकार कमी पडत असतील म्हणून पोलीस ते दंगे शमवण्यात कुठेतरी कमजोर पडून राहिले. आता या राज्यांनी जर विचार केला की नाही आम्ही पॉवर्स वाढवू, तर पॉवर्स वाढवू तर ऑफकोर्स बिहार आपल्या पोलिसांना पुन्हा वेगळे पॉवर्स देईल, यूपी वेगळे पॉवर्स देईल. एकासारखे कसे देणार आहे, ते तर त्यांच्यानुसार देतील की नाही. पण आता हाच कायदा संसदेने केला, तर संसदेने केलेला कायदा तर सर्वांसाठी कॉमन नाही राहणार का, कॉमन आणि मजबूत राहील. तर अशा परिस्थितीमध्ये राज्यसभा पुढाकार घेऊन संसदेला अधिकार देणार की करा तुम्ही पोलीस या विषयावर कायदा, आणि मग संसद पोलीस या विषयावर कायदा करून या संपूर्ण राज्यांवर केंद्राने केलेला कायदा जो आहे तो लागू केला जाईल. कळते आहे. तर हा आणि अशाबद्दल पुढाकार घेण्याचा अधिकार राज्यसभेचा. पुन्हा तोच मुद्दा, का बरं राज्यसभेलाच, लोकसभेला का नाही. मुद्दा राज्याचा आहे, तर त्यामुळे जे राज्याचं प्रतिनिधित्व करणारं गृह आहे राज्यसभा, त्यांना आपण अधिकार देतोय की बाबा तुम्ही पुढाकार घ्या, तुम्हाला वाटते तर तुम्ही तशा प्रकारचा ठराव मांडू शकता. क्लिअर. अशा प्रकारे 5 पद्धतीने संसद राज्यसूचीच्या विषयावर कायदा करते. आपण तर एकच पद्धत बघितली. आपण जेव्हा केंद्र राज्य संबंध शिकणार तेव्हा आपण हे 5ही प्रकार शिकणार आहोत. आता इथे एकच प्रकार बघितला आहे आपण, त्यालाही सविस्तर शिकायचा आहे. सविस्तर नंतर शिकायचा, एवढंच नाही आहे हा मुद्दा. हे बघायचं आहे की केंद्राने केलेला कायदा किती काळ अस्तित्वात राहतो, म्हणजे झालं का आता पोलीस हा विषय केंद्राच्या खात्यात गेला का, असं नसणार. राज्य यावर कायदे नाही करू शकणार का, करू शकते. पण काय कसं कुठल्या कंडिशनमध्ये आपण जेव्हा केंद्र राज्य संबंध शिकू तेव्हा आपल्याला. क्लिअर. ठीक. हे यांचे विशेष अधिकार. बाकी फक्त आता लास्ट पॉईंट राहिला आहे की राज्यसभेच्या अधिकारामध्ये असे कोणते अधिकार आहेत जे लोकसभेच्या सिमिलर आहेत आणि कोणते अधिकार आहेत जे बिलकुलच लोकसभेला जास्त पॉवर दिसतात आणि राज्यसभेला आपल्याला काहीच पॉवर दिसत नाही. तर त्याला थोडं आपण जरा लिहून घेऊ. तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हवर त्यावर प्रश्न बनवू शकतो. हेडिंग द्याल पोझिशन ऑफ राज्यसभा. तर आधी ते पॉईंट्स बघूया ज्या पॉईंट्समध्ये ती लोकसभेसारखीच पॉवरफुल दिसते. तुम्ही असं लिहू शकता की लोकसभेशी समान दर्जा, असे मुद्दे ज्याला घेऊन राज्यसभेला लोकसभेशी समान दर्जा मिळतो किंवा समान दर्जा आहे. पण लिखाणाचाच आहे, असं काही समजण्याचं जिथे गरज वाटली तिथे आपण बोलूस. काही प्रकारचे फायनान्शियल बिल लिहून ठेवा. ज्यावेळेस फायनान्शियल बिल शिकाल तेव्हा समजणार तुम्हाला हा पॉईंट. काही प्रकारचे वित्त विधेयक. कमिशन आहे तर हे कमिशन पूर्ण आपल्या वर्षभराच्या कामकाजाचा आढावा रिपोर्ट तयार करतात ना, आणि हे सगळे कमिशन आपले रिपोर्ट कुणाला सादर करतात, राष्ट्रपतींना. आणि राष्ट्रपती कुठे ठेवतात, संसदेपुढे. संसद 2 गृह मिळून तयार होत आहे, लोकसभा राज्यसभा. तर लोकसभेला जेवढा विचार करण्याचा अधिकार आहे त्या रिपोर्ट्सवर तेवढाच राज्यसभेचाही आहे, काही वेगळा नाही आहे. आणि लास्ट पॉईंट टाकाल सुप्रीम कोर्ट यांच्या अधिकार क्षेत्रात वाढ करणे. जसं मग आपण लिहिलं आहे की काही फायनान्शियल बिलावर त्यांना लोकसभे एवढेच अधिकार आहेत, तर ऑफकोर्स उर्वरित काही फायनान्शियल बिलाबद्दल त्यांना नाही येत अधिकार. इथे फक्त मांडतोय आपण जेव्हा लोकसभा शिकू तेव्हा बघणार आहोत. आपण जॉईंट सिटिंग शिकलो आहोत ना, आर्टिकल 108. 2 गृहामध्ये जर वाद निर्माण झाला तर त्या वादाला दूर करण्याकरिता राष्ट्रपती जॉईंट सिटिंग अरेंज करतात. जॉईंट सिटिंग अरेंज होईल, लोकसभा राज्यसभेचे सदस्य एकत्र बसतील, तर त्या मीटिंगचं सुद्धा अध्यक्षस्थान कोण ना कोणी भूषवणार आहे, स्पीकर राहील की नाही. तर त्याचं अध्यक्षस्थान राहतो कोण, अध्यक्षस्थानावर कोण बसतो. कधीही जॉईंट सिटिंगच्या अध्यक्षस्थानावर बसण्याचा अधिकार हा लोकसभेच्या सभापतीला. पण जर लोकसभेचे सभापती नसतील तर मग काय, तर मग लोकसभेचे उपसभापती. जर लोकसभेचेही उपसभापती नसतील तर मग काय, तर मग राज्यसभेचा उपाध्यक्ष. राज्यसभेचाही उपाध्यक्ष नसेल तर मग काय, तर मग गृहामध्ये बसणारे कोणत्याही सदस्यापैकी एक. पण इथे आपण कुणाचं नाव वगळलं, अध्यक्ष. म्हणजे राज्यसभेचा अध्यक्ष हा कधीही जॉईंट सिटिंगचा अध्यक्ष होऊ शकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जॉईंट सिटिंगचं अध्यक्षस्थान भूषवण्याचा पहिला अधिकार आपण राज्यसभेला देऊन राहिलो आहे का, नाही. एक तर सभापती, नसतील तर उपसभापती. तर आता सध्या तर एवढं लिहून घ्या की जॉईंट सिटिंगचं अध्यक्षस्थान राज्यसभेकडे नसते. त्यानंतर अनुदानाच्या मागण्यांवर मतदान, डिमांड फॉर ग्रँट्स, आणि त्यावर वोटिंगचा राईट यांचा नाही आहे, ते फक्त लोकसभा बघणार. आता तुम्ही फायनान्शियल अधिकारामध्ये लिहून ठेवला आहे, अनुदानाच्या मागण्यांवर मतदान करण्याचा अधिकार राज्यसभेला नाही आहे. नॅशनल इमर्जन्सी आधी बघा. अच्छा ठीक आहे, इथे काही खूप बघण्याची गरज नाही आहे. नॅशनल इमर्जन्सी जेव्हा शिकाल तेव्हा समजणार. नॅशनल इमर्जन्सीला थांबवायचं आहे, बंद करायचं आहे, याबद्दलचा निर्णय लोकसभाच घेते. नॅशनल इमर्जन्सी पुढे ढकलायची नाही, नॅशनल इमर्जन्सी बंद करायची आहे, असं लोकसभेला अधिकार आहे.
लोकसभेने त्याला फेटाळलं ना, नॅशनल इमर्जन्सीला थांबवलं, तर तो प्रस्ताव राज्यसभेत वगैरे बिलकुल जात नाही. सरळ तुम्ही असं लिहून घ्या की नॅशनल इमर्जन्सी, राष्ट्रीय आणीबाणी, आणि लास्ट पॉईंट तो त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही, फक्त लोकसभेलाच अधिकार आहे. मंत्रिमंडळावर अविश्वास प्रस्ताव पारित करून घेणे, हे आताच बघितलं. फक्त आपल्याकडे एक लिस्ट राहणे आवश्यक होतं की काय अधिकार आहेत आणि काय अधिकार नाहीत. हे आपलं राज्यसभा समाप्त होते. राज्यसभेच्या अधिकारांमध्ये आपण जर बघितलं तर ठीक आहे, लोकसभा जास्त सुपेरियर आहे, राज्यसभा त्याच्या तुलनेमध्ये कमी आहे. म्हणून आपल्या देशामध्ये कोणी राज्यसभा ह्या गृहाची काही गरज नाही, राज्यसभा ही सिस्टमच बंद करावी, अशा मुद्द्याला समर्थन करणारे लोक दिसत नाही. गरजही नाही आहे. काही ना काही प्रमाणामध्ये कामकाज तर करत असताना दिसतेच आहे राज्यसभा. लोकसभा जेव्हा डिझॉल्व असते तेव्हा मुळात एक गृह तर आहे ना जे कंटिन्युअसली काम करत असते, तर त्यामुळे राज्यसभेचं महत्त्व इथे सुद्धा आपल्याला दिसून येतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आजच्या मॉडर्न युगामध्ये, आजच्या डेव्हलप युगामध्ये कामकाज सरकारांचं एवढं वाढलं आहे की फक्त एका गृहामार्फत हे सगळे कामकाज करून घेणे शक्य होणार नाही. पुढे जेव्हा तुम्ही संसदेच्या बाबी शिकाल ना, पुढे पॉईंट्स काही, तेव्हा तुम्हाला कळेल की ॲक्च्युली हे कामकाज चालतं कसं. तर तुम्हाला भरपूरशा अशा सांसदीय समित्या दिसतील, कमिटीज ऑफ पार्लमेंट. त्या समित्या लोकसभेच्या सुद्धा आहेत आणि राज्यसभेच्या सुद्धा आहेत. तर राज्यसभेच्या समित्या सुद्धा वर्षभर काम करतात. आता गृहच बंद केलं तर या समित्या नसणार तर काम रखडेल की नाही कुठेतरी. आता तुम्हाला माहीत असेल की इंडिगो फ्लाईटची खूप गडबड चालू आहे ना. म्हणजे फक्त कंपनीचा एक निर्णय जो कुठेतरी चुकला त्यांचा, काय की नाही बाबा त्यांच्या जे पायलट्स आहेत खूप प्रेशर पडून राहिलं, तर काही पायलट्सला आम्ही आराम देऊ. काही पायलट्सला आराम द्यायच्या चक्करमध्ये हजारो फ्लाईट्स त्यांच्या है ना, ही गडबड झाली. तर ऑफकोर्स इथे आपण काही लोकांना आराम देण्यासाठी हजारो फ्लाईट्स जर अशी गडबड झाली, तर आपण एक गृह जर डिझॉल्व केलं, देशाचं किती कामकाज रखडू शकते ना. तर त्यामुळे कुणीच राज्यसभेचं महत्त्व कमी आहे म्हणून तिला बंद करावे याला काही समर्थन करत नाही. आणि यात काहीच वाद नाही आहे की नो डाऊट लोकसभेच्या तुलनेमध्ये राज्यसभा थोडी कमजोर आहे. ठीक आहे, पण इंग्लंडच्या लॉर्ड्सपेक्षा ताकदवर आहे. इंग्लंडमध्ये आहे ना दुसरं गृह, अप्पर हाऊस, लॉर्ड्स, त्याच्यापेक्षा ताकदवर गृह आहे. अमेरिकेच्या सिनेटपेक्षा कमी ताकदवर आहे. अमेरिकेचं सेनेट तर जगातलं सगळ्यात पॉवरफुल अप्पर हाऊस आहे, त्याच्यापेक्षा पॉवरफुल दुसरं कोणीच नाही. ठीक आहे, चला इथे राज्यसभा आपलं फिनिश. नेक्स्ट सेशनला आपण सुरू करणार आहोत राज्यसभेपेक्षाही महत्त्वाचा पॉईंट लोकसभा. लोकसभेचा अभ्यास आपल्याला नेक्स्ट सेशनमध्ये करायचा आहे.